जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया 18 जून 2024 नवीन शिक्षक बदली धोरण जाणून घेऊया. नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, मागील व्हिडिओमध्ये 7 एप्रिल 2021 जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यासंदर्भात GR विषयी मी माझ्या व्हिडिओमध्ये सविस्तर वर्णन केलेलं आहे. परंतु त्या GR नंतर विविध शिक्षक संघटनांनी ज्या समस्या निर्माण झाल्या, ज्या अडचणी निर्माण झाल्या त्या मांडून त्या शासनाच्या निदर्शनास आणून देऊन शासनाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यासंदर्भात सुधारित धोरण तयार करून 18 जून 2024 रोजी नवीन GR पारित केलेला आहे. त्या GRमध्ये ज्या बाबी नव्याने समाविष्ट झालेल्या आहेत त्या आपण सविस्तर पाहणार आहोत. प्रस्तावना. जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाचे नव्याने बदली धोरण निश्चित करताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, जिल्हा परिषद शाळांमधील घटणारी पटसंख्या, अध्यापनातील स्थैर्य, शिक्षकांना काम करताना उद्भवणाऱ्या अडीअडचणी विचारात घेऊन वाचा क्रमांक 1 येथील दिनांक 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयान्वये शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्याबाबतचे सुधारित धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सन 2022ची ऑनलाईन बदली प्रक्रिया पार पाडल्यानंतर काही शिक्षक संघटनांकडून सूचना, निवेदने शासनास प्राप्त झाली आहेत. तसेच शासन निर्णय दिनांक 7 एप्रिल 2021 मधील काही तरतुदी आव्हानित करणाऱ्या रीट याचिका मान्य उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत. या संदर्भात गांभीर्य विचारात घेऊन रीट याचिका क्रमांक 677/2023 मध्ये संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 13/1/2023 रोजीच्या पत्रान्वये मान्य उच्च न्यायालयासमोर शासनाने मांडलेल्या भूमिकेस अनुसरून जिल्हा परिषद शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्याबाबत शासन निर्णय दिनांक 7 एप्रिल 2021 मधील तरतुदी व त्या अनुषंगाने प्राप्त सूचना, निवेदने याबाबत शिफारसी करण्यासाठी वाचा क्रमांक 3 येथील दिनांक 14 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये अभ्यासगट नेमण्यात आला. सदर अभ्यासगटाने केलेल्या शिफारशींना अनुसरून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन जिल्हांतर्गत बदलीबाबतच्या धोरणांमध्ये अधिक सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय. उपरोक्त बाबीचा विचार करून शासनाने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणाबाबत नव्याने विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने वरील संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णय अधिक्रमित करून आता जिल्हा परिषदेत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदलीसाठी या शासन निर्णयान्वये खालीलप्रमाणे सुधारित धोरण निश्चित करण्यात येत आहे. व्याख्या. 1.1 अवघड क्षेत्र. परिशिष्ट 1 मध्ये नमूद असणाऱ्या 7 बाबीपैकी किमान 3 बाबीची निकषांची पूर्तता होईल असे गाव, शाळा अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येईल. 1.2 सर्वसाधारण क्षेत्र. वरील अवघड क्षेत्रात न मोडणारी गावे ही सर्वसाधारण क्षेत्रात मोडतील. 1.3 बदली वर्ष. ज्या कॅलेंडर वर्षाच्या दिनांक 31 मे पर्यंत बदल्या करायच्या आहेत ते वर्ष. म्हणजे जर समजा 2024-25 मध्ये बदल्या झाल्या तर 31 मे 2025 ही बदलीची तुमच्या सेवा धराव्याची तारीख निश्चित करण्यात येईल. 1.4 बदलीसाठी निश्चित धराव्याची सेवा. अवघड क्षेत्रनिहाय व सर्वसाधारण क्षेत्रनिहाय वर्षाच्या दिनांक 31 मे पर्यंत पूर्ण झालेली सलग सेवा. म्हणजे तुम्हाला 31 मे 2025 ला जर बदल्या झाल्या तर 31 मे 2025 रोजी तुमची सेवा किती वर्ष झाली हे पकडण्यात येईल. 1.5 शिक्षक. या शासन निर्णयाचे प्रयोजनार्थ शिक्षक म्हणजे जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक. 1.6 सक्षम अधिकारी. शिक्षकांच्या बदल्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी असतील. 1.7 बदली अधिकार प्राप्त शिक्षक. 1.7.1 बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरायची सेवा 3 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झालेले असे शिक्षक. म्हणजे अवघड क्षेत्रामध्ये ज्या शिक्षकांनी काम केलेलं आहे त्यांना जर
आपली बदली करायची आहे तर त्यांची सेवेची अट ही किमान 3 वर्ष आहे किंवा त्यापेक्षा जास्त. म्हणजे 3 वर्ष सेवा ज्यांची झालेली आहे ती अवघड क्षेत्रात जे शिक्षक आहेत ते बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून बदली करू शकतात. 1.7.2 अवघड क्षेत्रातील शासनाची शाळांची सुधारित यादी प्रसिद्ध केल्यानंतर सर्वसाधारण क्षेत्र म्हणून घोषित झालेल्या मात्र पूर्वी अवघड क्षेत्रामध्ये मोडणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची सलग सेवा 3 वर्ष झाली असेल तर त्यांना पुढील वर्षामध्ये बदली अधिकार प्राप्त करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे शासनानं पूर्वी अवघड शाळांची यादी घोषित केली असेल आणि सध्या ती सर्वसाधारण क्षेत्रामध्ये शाळा जर असेल, परंतु सदर शिक्षकाने जर त्या शाळेवर पूर्वी 3 वर्षे सेवा जर धारण केली असेल तर तो अवघड क्षेत्रामध्ये त्याची सेवा धरण्यात येईल आणि तो बदलीसाठी पात्र असेल. 1.7.3 बदली प्रक्रियेतून वगळण्यात येणारे शिक्षक. पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणार आहे तसे शिक्षक. बदली प्रक्रिया सुरू असताना निलंबित किंवा सेवेतून कार्यमुक्त केलेले शिक्षक. हा या 2024च्या निर्णयामध्ये नवीन बदल झालेला आहे. जर बदली वर्षात सेवानिवृत्त होणारे शिक्षक जर असतील तर त्यांना या बदली प्रक्रियेतून वगळण्यात आलेलं आहे आणि निलंबित किंवा सेवेतून कार्यमुक्त झालेले शिक्षक असतील तर यांना देखील या बदली प्रक्रियेतून वगळण्यात आलेलं आहे. 1.8 विशेष संवर्ग शिक्षक भाग 1. खाली नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 म्हणून गणले जातील. 1.8.1 पक्षघाताने आधारित शिक्षक. 1.8.2 दिव्यांग शिक्षक. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे शासन निर्णय दिनांक 14/1/2011 मधील नमूद प्रारूपाप्रमाणे सक्षम प्राधिकाराचे प्रमाणपत्र आवश्यक. मानसिक विकलांग मुलाचे व दिव्यांग मुलांचे पालक म्हणजे आई वडील किंवा ते हयात नसल्यास बहीण भाऊ तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक. 1.8.3 हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक. 1.8.4 एकच मूत्रपिंड किडनी असलेले मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक डायलिसिस शिक्षक. 1.8.5 यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक. 1.8.6 कॅन्सरने कर्करोग आजारी शिक्षक. 1.8.7 मेंदूचा आजार झालेले शिक्षक. 1.8.8 थॅलेसेमिया कॅन्सर विकारग्रस्त मुलांचे पालक. जन्मजात गुणसूत्राच्या दोषामुळे उद्भवणारे आजार उदाहरणार्थ आजाराचे नावं दिलेले आहे. पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहीण भाऊ तसेच ज्या शिक्षकांचे आई किंवा वडील कॅन्सरग्रस्त आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे शिक्षक. 1.8.9 माजी सैनिक तसेच माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी किंवा विधवा. 1.8.10 विधवा शिक्षक. 1.8.11 कुमारिका शिक्षक. 1.8.12 परित्यक्त्या घटस्फोटित महिला शिक्षक. 1.8.13 वयाची 53 वर्षे पूर्ण झालेले शिक्षक. 1.8.14 स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा मुलगी नातू नात स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत. खालील आजाराने ज्या शिक्षकाचे जोडीदार व्याधीग्रस्त आहेत असे शिक्षक. 1.8.15 हृदय शस्त्रक्रिया झालेले. 1.8.16 एकच मूत्रपिंड किडनी असलेले मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी डायलिसिस सुरू असलेले. 1.8.17 यकृत प्रत्यारोपण झालेले. 1.8.18 कर्करोगाने कॅन्सरने आजारी असलेले. 1.8.19 मेंदूचा आजार झालेले. 1.8.20 थॅलेसेमिया विकारग्रस्त असलेले. वरील सर्व शिक्षक हे शिक्षक संवर्ग भाग क्रमांक 1 यामध्ये मोडत असून यामध्ये स्वतः पत्नी किंवा त्यांचे आईवडील किंवा त्यांची मुलं या संदर्भात जर संबंधित आजार जर त्यांच्या असेल तर असे सर्व शिक्षक हे संवर्ग शिक्षक भाग 1 मध्ये येतात. असे शिक्षक संवर्ग 1 भागमध्ये येऊन ते बदली करू शकतात. ज्या शाळेवर आहेत त्या शाळेवर किमान त्यांना 3 वर्षे सेवा झालेली असावी. 1.9 विशेष संवर्ग शिक्षक भाग 2 पती पत्नी एकत्रीकरण. जर सध्या दोघांचे नियुक्तीचे ठिकाण एकमेकांपासून 30 किलोमीटर जास्त अंतरावर असल्यास त्यांना विशेष संवर्ग शिक्षकाचा दर्जा प्राप्त होईल. 1.9.1 पती पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर. 1.9.2 पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर. 1.9.3
पती पत्नी दोघांपैकी एक शिक्षक, जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर 1.9.4 पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर उदाहरणार्थ महानगरपालिका, नगरपालिका. 1.9.5 पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी. 1.9.6 पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक कर्मचारी असेल तर. 1.9.7 पती पत्नी दोघांपैकी एक दोघेही शिक्षण सेवक तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक म्हणून कार्यरत असेल तर. शिक्षक संवर्ग भाग 2 यामध्ये प्राधान्याने दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असतील तर यांना प्राधान्यक्रम सर्वात वरचा दिलेला आहे. त्यानंतर हळूहळू प्रत्येक आस्थापनेतील शिक्षक कर्मचारी किंवा त्यांच्या पत्नी ह्या गृहीत धरून एकक युनिट म्हणून 30 किलोमीटरच्या आत दोघांना एक शाळा किंवा नजीकच्या शाळा देण्याचा प्रयत्न ह्या बदल्यांमध्ये होणार आहे. 1.10 बदलीस प्राप्त शिक्षक. बदलीस प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकाची सर्वसाधारण क्षेत्रात किंवा अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित दराची सलग सेवा 10 वर्षे पूर्ण झाली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा 5 वर्षे पूर्ण झाली आहे असे शिक्षक. तथापि अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेची 5 वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही. अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राधान्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाज्येष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना वास्तव सेवाज्येष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रात बदली करून पदस्थापित करण्यात येईल. बदलीपात्र शिक्षकांमध्ये एकूण सेवा ही 10 वर्ष आणि ज्या शाळेवर शिक्षक सध्या कार्यरत आहेत त्या शाळेवर किमान 5 वर्षे सेवा झालेली असावी म्हणजे तो शिक्षक बदलीपात्र आहे असे समजावे. तथापि अवघड क्षेत्रामध्ये काही जागा रिक्त भरायच्या असल्यास 10 वर्षे पूर्ण झालेले असले अशा शिक्षकांना इतर अवघड क्षेत्रामध्ये ही 5 वर्षाची जी अट आहे ती लागू राहणार नाही. म्हणजे अवघड क्षेत्रात जायचे असेल तर त्याला शाळेमध्ये 5 वर्ष सेवेची अट इथं लागू राहणार नाही. शिक्षकांचे जिल्ह्यांतर्गत बदल्यासाठी आवश्यक माहिती प्रसिद्ध करणे. जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे. परिशिष्ट 1 मध्ये नमूद केलेल्या समितीच्या अहवालानुसार अवघड क्षेत्रात येणाऱ्या शाळांची व सर्वसाधारण क्षेत्रातील शाळांची यादी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसिद्ध करतील. प्रशिक्षण 2.2 जिल्हा स्तरावरील व तालुका स्तरावरील बदली प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व शिक्षक यांची 1 दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी हे आयोजित करतील. 2.3 शाळानिहाय रिक्त जागा घोषित करणे. 2.3.1 मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्ह्यातील आक्षेपित जागांची स्थिती निश्चित करतील. सदर कारवाई करीत असताना प्रथमतः मान्य उच्च न्यायालयाच्या रीट याचिका क्रमांक 3278/2010 बाबत दिनांक 13/9/2012 व दिनांक 21/11/2012 रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रातील सर्व जागा भरण्याची कारवाई करणे अपेक्षित असल्याने त्या भागातील रिक्त जागा निश्चित करण्यात याव्यात. त्यानंतर जिल्ह्यातील अपेक्षित जागांची स्थिती तालुकानिहाय व शाळानिहाय शक्यतो समप्रमाणात निश्चित करण्यात येईल. यामध्ये निव्वळ रिक्त असलेल्या जागा तसेच सर्वसाधारण क्षेत्रातील बदलीस पात्र शिक्षकांच्या रिक्त जागा दाखवण्यात येतील. त्याप्रमाणे अवघड क्षेत्रातील ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली हवी आहे त्या जागा दाखवण्यात येतील. 2.3.2 समानीकरणासाठी रिक्त ठेवायची पदे भरती आणि अतिरिक्त खाजगी शिक्षकांच्या समायोजनाद्वारे उपलब्ध झाल्याशिवाय समुपदेशनाची खुली करता येणार नाही. 2.3.3 अशा प्रकारे शाळानिहाय ठेवायच्या रिक्त पदाची यादी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून जाहीर करण्यात येईल. 2.3.4 शिक्षकांची बदली करत असताना समानीकरणाअंतर्गत रिक्त ठेवायच्या लागणाऱ्या जागावर बदलीने नियुक्ती दिली जाणार नाही. 2.4 शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे. 2.4.1 शिक्षणाधिकारी प्रथमतः प्रतिवर्षी बदलीस पात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची याद्या प्रसिद्ध करतील. तसेच टप्पा क्रमांक 7 साठी पात्र असणाऱ्यांची यादी प्रसिद्ध करतील. अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याकरता राबवण्यात येणाऱ्या टप्प्यांमध्ये समाविष्ट असणाऱ्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध करतील. 2.4.2 तसेच विशेष संवर्ग भाग 1 भाग 2 मध्ये अर्ज केलेल्या शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करतील.
2.4.3 उपरोक्त नमूद याद्याप्रमाणे आक्षेप असल्यास याद्या प्रसिद्ध झाल्यापासून 3 दिवसात शिक्षणाधिकारी याद्यातील दुरुस्तीसाठी संबंधित शिक्षकास अर्ज करता येईल. या अर्जावर शिक्षणाधिकारी पुढील 7 दिवस निर्णय घेतील. शिक्षणाधिकाऱ्याच्या निर्णयाने संबंधित शिक्षक समाधान न झाल्यास त्याबाबतची अपील सदर निर्णयाच्या दिनांकापासून 3 दिवसात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करता येईल. सदर अपीलावर मुख्य कार्यकारी अधिकारी 7 दिवसात निर्णय घेतील. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतलेल्या याबाबतचा निर्णय अंतिम असेल. बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांची वैयक्तिक प्रोफाईल पडताळणी व दुरुस्ती बदली प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अंतिम करण्यात येईल. बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाईलमध्ये कोणती दुरुस्ती करता येणार नाही. म्हणजे शिक्षकांच्या संवर्गनिहाय शिक्षक संवर्ग भाग 1, भाग 2, भाग 3 यानुसार ज्यावेळेस याद्या प्रसिद्ध होतील, सदर याद्यामध्ये जर एखाद्या शिक्षकाने चुकीची माहिती भरली तर याबाबत शिक्षणाधिकारी यांच्याकडे आपल्याला अपील करता येईल. शिक्षणाधिकारी यांनी तुमच्या अपीलाचे समाधान जर झाले नाही तर तुम्हाला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अपील करता येईल आणि त्यांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. यानंतर तुमच्या माहिती शासनाकडून एकदा अपडेट झाल्या, पूर्ण मान्य झाल्या, त्यानंतर ती प्रोफाईल अंतिम करण्यात येईल आणि त्यानंतर त्या प्रोफाईलमध्ये कोणताही बदल करता येणार नाही. 3. शिक्षकांकडून बदलीसाठी पसंतीक्रम घेणे. वरील प्रक्रिया झाल्यानंतर शिक्षकांकडून बदलीसाठी पसंतीक्रम भरून घेण्याची प्रक्रिया सुरू होईल. 3.1 बदलीस पात्र शिक्षक यांच्याकडून जिल्ह्यातील 30 शाळांचा पसंतीक्रम त्यांच्या बदलीने द्यावयाच्या नेमणुकीसाठी मागवण्यात यावा. सोबतच्या विवरणपत्र 1 नुसार. म्हणजे ज्यावेळेस शिक्षकांना बदलीसाठी फॉर्म भरावा लागेल त्यावेळेस त्या शिक्षकाला त्याच्या पसंतीच्या 30 शाळांची यादी, 30 शाळांची नावे त्याला त्या फॉर्ममध्ये भरावे लागतील. 3.2 बदली अधिकारप्राप्त शिक्षकांना बदली हवी असल्यास त्यांनी जिल्ह्यातील 30 शाळांचा पसंतीक्रम त्यांनी बदलीने द्यावयाच्या नेमणुकीसाठी देणे आवश्यक राहील. सोबतचं विवरणपत्र 2. 3.2.1 विशेष संवर्ग भाग 1 मधील शिक्षकांना बदली हवी असल्यास किंवा बदलीस पात्र यादीत नाव असताना बदली नको असल्यास किंवा अवघड क्षेत्रात रिक्त जागा भरावयाच्या टप्प्यातील यादीत नाव असताना बदली नको असल्यास त्यांनी सोबतच्या विवरणपत्रात नमूद केलेल्याप्रमाणे अर्ज भरावा. 3.2.2 विशेष संवर्ग शिक्षक भाग 2 मधील शिक्षकांना बदली हवी असल्यास किंवा बदली पात्र यादीत नाव असल्यास त्यांनी सोबतच्या विवरणपत्र 4 मध्ये नमूद केलेल्याप्रमाणे अर्ज भरावा. विशेष संवर्ग भाग 2 मधील शिक्षकांनी पसंतीक्रम देताना जोडीदाराच्या शाळेपासूनच्या 30 किलोमीटर अंतरातील अथवा त्या तालुक्यातील असलेल्या शाळांना पसंतीक्रम द्यावा. 3.3 बदलीस प्राप्त शिक्षकांनी उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे पसंतीक्रम न दिल्यास किंवा ज्यांना त्यांची पसंतीप्रमाणे बदली देणे शक्य नसल्यास त्यांची बदली उपलब्ध असणाऱ्या पदांवर करण्यात येईल. म्हणजे जर एखाद्या शिक्षकाने जर समजा बदलीसाठी अर्ज भरला नाही तर ज्यावेळेस संपूर्ण प्रक्रिया होऊन जाईल आणि जागा रिक्त राहतील अशा वेळेस त्या शिक्षकाची रिक्त जागावर बदलीने समायोजन करण्यात येईल किंवा त्याची बदली त्या रिक्त जागावर करण्यात येईल. मग त्यामध्ये विशेषतः अवघड क्षेत्रास प्राधान्य देण्यात येईल. बदली प्रक्रिया कार्यपद्धती टप्पा क्रमांक 1. 4.1 ज्या शाळांमध्ये ठेवायच्या रिक्त पदापेक्षा कमी पदे रिक्त असल्यास अशा शाळांमध्ये जर बदलीस पात्र शिक्षक असतील तर अशा शिक्षकांची बदली त्या शाळेतून करण्यात येईल. तथापि अशा शाळांमध्ये बदलीस पात्र शिक्षक नसतील तर खाली नमूद केलेल्या प्रक्रियेप्रमाणे त्यांना बदलीस पात्र शिक्षकांच्या यादीमध्ये समावेश करण्यात येईल. उदाहरणार्थ एखाद्या शाळेत 10 शिक्षकांचा मंजूर आकृतीबंध आहे. मुद्दा क्रमांक 2.3 नुसार ज्या शाळांमध्ये शिक्षकांच्या 3 जागा रिक्त ठेवायच्या आहेत, सद्यस्थितीत या शाळेत एकच शिक्षक रिक्त आहे, त्यामुळे आणखी 2 शिक्षकाची पदे रिक्त ठेवणे आवश्यक आहे. 4.1.1 ज्या शाळेत 3 बदलीस पात्र शिक्षक आहेत अशावेळी तेथील 2 बदलीस पात्र शिक्षकांची बदलीसाठी निश्चित दराची जेव्हा सुद्धा बदली करण्यात येईल व अशा पद्धतीने मुद्दा क्रमांक 2.3 नुसार 3 जागा रिक्त ठेवण्यात येईल. 4.2.1 शाळेत एकच बदलीस पात्र शिक्षक आहे अशावेळी त्या एकाच शिक्षकाची बदली होईल व एकूण 2 पदे त्या शाळेत रिक्त राहतील. टप्पा क्रमांक 2 विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 यांच्या बदल्या. 4.1.1 टप्पा क्रमांक 1 प्रमाणे कारवाई पूर्ण झाल्यानंतर बदलीस पात्र शिक्षकांच्या जागांची यादी जाहीर करण्यात यावी व विशेष संवर्ग भाग 1 शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी
4 दिवसाचा अवधी देण्यात येईल. तदनंतर विशेष संवर्ग भाग 1 यांच्या बदल्या करण्यात येतील. 4.2.2 विशेष संवर्ग भाग 1 शिक्षकांना केवळ त्यांच्या विनंतीवरूनच बदली देण्यात येईल. ज्या विशेष संवर्गातील शिक्षकांना बदली नको असेल मात्र त्यांचे नाव बदलीस पात्र शिक्षक यादीत असल्यास त्यांनी सोबत जोडलेल्या विवरणपत्र अ मध्ये स्वयंघोषित प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील. 4.2.3 विशेष संवर्गातील विनंती बदलीसाठीचा प्राधान्यक्रम हा विशेष संवर्ग शिक्षकांच्या वरील व्याख्येमध्ये नमूद केलेल्या क्रमवारीनुसार राहील. एखाद्या विशिष्ट म्हणजे शिक्षक संवर्ग 1 यामध्ये आजारानुसार जो क्रम लावलेला आहे त्या क्रमानुसारच त्या शिक्षकांची सेवा यादी तयार होईल. 4.2.4 एखाद्या विशिष्ट संवर्गामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी विनंती बदली मागितली असल्यास त्यांच्या सेवा ज्येष्ठता विचारात घेऊन ज्येष्ठ कर्मचाऱ्यास प्रथमतः बदली अनुदेय राहील. सेवा ज्येष्ठ समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास प्राधान्याने बदली अनुदेय राहील. 4.2.6 ज्या संवर्गातील शिक्षकांचे बदल्यासाठीचे प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करण्यात येईल या यादीच्या आधारे बदली करताना शिक्षकांना पसंतीक्रम विचारात घेऊन ज्या शाळांमध्ये बदलीपात्र शिक्षक उपलब्ध असतील त्या शाळेत प्राधान्यक्रमानुसार शिक्षकाची बदली करण्यात येईल. जर एखाद्या विशेष संवर्ग शिक्षकाला त्याच्या पसंतीक्रमाप्रमाणे एकाही शाळेत तेथे बदलीपात्र शिक्षक उपलब्ध नसल्याने बदली देता आली नाही तर त्याची बदली विशेष संवर्ग भाग 1 मधून होणार नाही. त्याचे विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत विनंती बदलीसाठी होकार दर्शवला असल्यास व दिल्ले पर्याय उपलब्ध न झाल्यास तसेच असा शिक्षक पुढील बदली संवर्गासाठी पात्र होत असल्यास संबंधित टप्प्यावर शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये सहभागी राहील. 4.2.7 विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकाला पुढील 3 वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. 4.2.8 विशेष संवर्ग भाग 1 मध्ये गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकांनी त्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक अ-प्र-वि 2018 प्रकरण 46 आरोग्य 6 दिनांक 14/9/2018 मधील तरतुदीनुसार दिव्यांगाबाबतचे ऑनलाईन UDID प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील. सदर अर्ज व दिव्यांग प्रमाणपत्राबाबत संबंधित गटाचे गटविकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची त्रिस्तरीय समिती निर्णय घेईल. टप्पा क्रमांक 3 विशेष संवर्ग भाग 2 यांच्या बदल्या. टप्पा क्रमांक 2 प्रमाणे कारवाई झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी तयार करण्यात यावी. विशेष संवर्ग भाग 2 शिक्षकांना त्यांच्या पसंतीक्रम भरण्यासाठी 4 दिवसाचा अवधी देण्यात येईल. तदनंतर विशेष संवर्ग भाग 2 यांच्या बदल्या करण्यात याव्यात. 4.3.2 जे शिक्षक विशेष संवर्ग भाग 2 मध्ये मोडतात त्यांनी विवरणपत्र क्रमांक 4 मधील नमुन्यात स्वयंघोषित प्रमाणपत्र दोघांच्या स्वाक्षरीने सादर करणे आवश्यक राहील. 4.3.3 जर दोघेही जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर दोघांपैकी एकच या संवर्गासाठी अर्ज करू शकेल. 4.3.4 उपरोक्तप्रमाणे पती-पत्नी एकत्रीकरण झाल्यावर संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी या शासन निर्णयातील नमूद केलेल्या कार्यपद्धती लागू होतील. या तरतुदीप्रमाणे संबंधिताची बदलीस पात्र सेवा झाल्यानंतर त्याची बदली पुढील करताना उपरोक्त नमूद केल्यामुळे त्यांना एक एकक मानून बदलीने नियुक्ती देता येईल. पर्यायाने ज्या ठिकाणी 2 जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अन्यथा 30 किलोमीटर परिसरात 2 जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अथवा संबंधितांनी मागणी केलेल्या सोयीच्या ठिकाणी शक्य त्यांची बदली केली जाईल. जर दोघे पती पत्नी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर एकत्रीकरण झाल्यानंतर त्या दोघांना एक एकक म्हणून विचारात घ्यायचे आहे. यापैकी एकाची पण बदली पात्र सेवा झाली असल्यास त्या दोघांनाही बदलीस पात्र धरण्यात येईल. 4.3.5 विशेष संवर्ग भाग 2 अंतर्गत संबंधित शिक्षकांनी जोडीदाराच्या शाळेपासून 30 किलोमीटर अंतरावर सादर केलेले प्रमाणपत्र दाखल्याची पडताळणी गट शिक्षण अधिकारी यांच्याद्वारे तालुका स्तरावर करण्यात यावी. 30 किलोमीटर रस्त्याचे अंतर हे सर्वात नजीकच्या मार्गाने ग्राह्य धरण्यात यावे. सदरच्या 30 किलोमीटर रस्त्याच्या अंतराचा दाखला देण्यास कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम हे सक्षम प्राधिकारी राहतील. 4.3.6 विशेष संवर्ग भाग 2 अंतर्गत बदली घेतल्यास पुढील 3 वर्षे विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.
4.3.7 विशेष संवर्ग भाग 2 अंतर्गत लाभ घेणारे दोघेही कर्मचारी एकाच जिल्ह्यात कार्यरत असणे आवश्यक आहे. म्हणजे जिल्हा परिषद कर्मचारी असणे आवश्यक, तसेच ते एकाच जिल्ह्यात असणे हे देखील आवश्यक आहे. 4.4 टप्पा क्रमांक 4 बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या. 4.1 टप्पा क्रमांक 3 प्रमाणे कारवाई पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागा व बदलीस पात्र शिक्षकांच्या जागांची यादी जाहीर करण्यात यावी व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना त्यांचा प्रसंतिक्रम भरण्यासाठी 4 दिवसाचा अवधी देण्यात येईल व तदनंतर बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदल्या करण्यात येईल. 4.4.2 यासाठी ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची 3 वर्षाची बदली करण्यासाठी निश्चित दराची अवघड क्षेत्रातील सलग सेवा पूर्ण झाली असेल अशा शिक्षकांनी बदलीसाठी विवरणपत्र 2 मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. 4.4.3 अवघड क्षेत्रात कार्यरत बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची बदली करताना त्यांची एकूण सेवा ज्येष्ठता विचारात घेण्याऐवजी ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रातील सलग वास्तव सेवा जास्त झाली आहे त्यांना प्राधान्यक्रम देण्यात यावे. 4.4.4 अवघड क्षेत्रातील वास्तव सेवा ज्येष्ठता समान असल्याने वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली अनुदेय राहील. 4.4.5 बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या ह्या टप्पा क्रमांक 4 मधील सुधारित रिक्त जागा व बदलीस प्राप्त शिक्षकांच्या जागेवर त्यांच्या विनंतीतील प्राधान्यक्रमानुसार घेतल्या जातील. 4.4.6 बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची बदलीसाठी पसंतीक्रम दिला नाही तर बदली होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने प्रतिनियुक्ती केली जाईल. 4.4.7 बदली अधिकार प्राप्त संवर्गातील शिक्षकांना पती पत्नी 1 युनिटचा या तरतुदीचा लाभ देण्यात येईल. टप्पा क्रमांक 5 बदलीस प्राप्त शिक्षकांची बदली करण्याची कार्यपद्धती. टप्पा क्रमांक 1, 2, 3 व 4 मध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीमुळे बदली होत असलेले व बदलीस पात्र शिक्षकांची एक सेवा ज्येष्ठता यादी जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेण्यात करण्यात येईल. सुधारित रिक्त जागांची यादी तयार करण्यात यावी व शिल्लक शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी 4 दिवसाचा अवधी देण्यात येईल. सेवा ज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली प्राधान्याने अनुदेय राहील. 4.5.3 या यादीतील शिक्षकांच्या त्यांच्या प्राधान्यक्रमाने व त्यांच्या पसंतीनुसार बदल्या करण्यात येतील, परंतु या शिक्षकांची बदली ही ते ज्या शाळेत जाण्यास इच्छुक आहेत त्या शाळेत ठेवायच्या रिक्त जागा सोडून व अन्य रिक्त जागा असतील त्याच रिक्त पदावर बदली होऊ शकते. या बदली प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यातील पात्र शिक्षकांनी पसंतीक्रम प्राधान्यक्रम न दिल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास सेवा ज्येष्ठता विचारात न घेता प्राधान्यक्रमाने अवघड क्षेत्रातील रिक्त जागेवर बदलीने पदस्थापना देण्यात येईल. 4.5.5 सर्व शिक्षकांना किमान 30 अथवा टप्पा क्रमांक 4 ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील. 4.5.6 विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत पात्र शिक्षकांनी बदलीतून सूट घेतल्यास व संबंधित शिक्षकांचा जोडीदार इतर संवर्गामध्ये बदली पात्र असल्यास जोडीदाराची बदली पात्र संवर्गातून बदली केली जाईल. टप्पा क्रमांक 6 4.6 विस्थापित शिक्षकांसाठी टप्पा क्रमांक 5 पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व टप्पा क्रमांक 5 मधून उरलेल्या शिक्षकांना पसंतीक्रमामध्ये बदल करण्यासाठी 4 दिवसाचा कालावधी देण्यात येईल. टप्पा क्रमांक 5 नुसार सर्वांची सेवा ज्येष्ठता व पसंतीक्रमानुसार बदली करण्यात यावी. सर्व शिक्षकांना किमान 30 अथवा टप्पा क्रमांक 5 ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील. या शिक्षकांची पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास किंवा त्यांच्या प्राधान्यक्रमाने जागा उपलब्ध नसल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल. टप्पा क्रमांक 7 अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याबाबत राबवायचा टप्पा. टप्पा क्रमांक 6 पूर्ण झाल्यानंतर अवघड क्षेत्रातील भरणे आवश्यक रिक्त असलेल्या रिक्त जागा शिल्लक राहिल्यास मुद्दा क्रमांक 1.10 मध्ये नमूद केल्यानुसार अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे हा टप्पा क्रमांक 7 राबवण्यात येईल. या टप्प्यात समाविष्ट होणाऱ्या शिक्षकांची यादी प्रथम जाहीर करण्यात यावी. विशेष संवर्ग भाग 1 मध्ये समावेश असलेले व टप्पा क्रमांक 7 साठी पात्र शिक्षकांपैकी ज्या शिक्षकांनी बदलीस नकार दर्शवला आहे मुद्दा क्रमांक 4.2.2 अन्वये अशा शिक्षकांची बदली या टप्प्यात होणार नाही. कार्यमुक्तीचे आदेश. 4.8
बदलीने पदस्थापनेचे आदेश निर्गमित करताना यामध्ये कार्यमुक्तीचा दिनांक नमूद करण्यात यावा. कार्यमुक्तीच्या दिनांकानंतर ते बदली होण्यापूर्वी ज्या ठिकाणी कार्यरत होते त्या ठिकाणून त्यांचे वेतन अथवा कोणतेही देयक अदा करू नये. बदलीनंतर संबंधित शिक्षक बदलीच्या ठिकाणी रुजू होत नसेल तर अशा शिक्षकाविरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करावी. 5. इतर धोरणात्मक बाबी. शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या ह्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय शासन घेत आहे. यासाठी खालीलप्रमाणे कार्यपद्धती अवलंबण्यात यावी. 5.1.1 राज्यस्तरावर शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यासाठी एक नोडल ऑफिसरची नेमणूक करण्यात येईल. 5.2.1 तांत्रिक बाबीसाठी एक कार्यकारी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. जिल्हा स्तरावरील सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्याची त्यांची जबाबदारी राहील. 5.2 मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्येक शिक्षकांचा प्रसिद्धीक्रम दिसेल. शिक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर संबंधित संगणक यंत्रणेने बदलीच्या पूर्ण प्रक्रियेची सविस्तर माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांना उपलब्ध करून द्यावी. 5.3 बदली हा संपूर्णपणे प्रशासकीय स्वरूपाची बाब असल्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्यांनी राजकीय दबाव वापरल्यास महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियम 1967 मधील नियम 6/5 चा भंग केला म्हणून ती कृती शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र राहील. 5.4 विनंती बदल्यासाठी कोणतेही भत्ते व पदग्रहण अवधी अनुदेय राहणार नाही. 5.5 प्रशासकीय अथवा विनंती बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्पुरती प्रतिनियुक्ती या मार्गाने त्यांच्या पूर्वीच्या नियुक्ती या ठिकाणी किंवा कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक सोयीसाठी इतरत्र पदस्थापना देऊ नये. या प्रकारचा प्रयत्न बदलीसाठी अवैधता अनियमितता समजून संबंधित अधिकारी शिस्तभंग कारवाईस पात्र होईल. 5.6 जिल्हा परिषद कर्मचाऱ्याच्या बदल्या सामान्यपणे वर्षातून एकदाच दिनांक 1 मे ते 31 मे पर्यंत करण्यात याव्यात. 5.7 यास काही शिक्षकांनी त्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यासंदर्भात मान्य उच्च वा सक्षम न्यायालयात दावा दाखल केल्यास अशा प्रकरणात मान्य उच्च न्यायालय व सक्षम न्यायालयाने दिलेल्या आदेशाची सर्वप्रथम अंमलबजावणी करावी व तदनंतर या शासन निर्णयानुसार जिल्हाअंतर्गत बदल्याबाबत पुढील कारवाई सुरू करावी. 5.8 RTE ॲक्टनुसार जिल्हा परिषद शाळांमध्ये कोणत्याही परिस्थितीत 10% जास्त जागा रिक्त ठेवणे शक्य नाही. त्यामुळे समानीकरणाचे धोरण सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या नियमानुसार राबवण्यात येईल याची दक्षता घ्यावी. समानीकरणाच्या जागा निश्चित करण्यासाठी संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सा.प्र.वी. व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांची समिती गठीत करण्यात यावी. समानीकरणासाठी कोणत्या जागा निश्चित कराव्यात याबाबत निर्णय सदर समितीने घ्यावा. 5.9 जिल्हा परिषद शिक्षकांच्या होणाऱ्या जिल्हांतर्गत बदलीच्या प्रचलित संगणकीय प्रक्रियेच्या प्रस्तावित शासन निर्णयामध्ये दिनांक 1 मे ते 31 मे पर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत सूचित केले आहे. परंतु या व्यतिरिक्त काही अपरिहार्य व योग्य कारणास्तव प्रसूती रजेवर बालसंगोपन रजेवर गंभीर अपघातामुळे किंवा इतर बाबी बदली करायची झाल्यास ती बदली न करता प्रतिनियुक्ती करण्यात यावी. सदर प्रतिनियुक्ती ही विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लेखी मान्यतेने करण्यात यावी. प्रतिनियुक्ती करताना खालील बाबीचा विचार होणे आवश्यक आहे. बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यावर होणाऱ्या रिक्त पदावर प्रतिनियुक्ती करण्यात यावी. त्या ठिकाणी शैक्षणिक अडचण होणार नाही याची खात्री शिक्षणाधिकारी यांनी करावी. 1 महिन्यात प्रतिनियुक्तीची मागणी करणाऱ्या शिक्षकांनी अर्ज मागवून शिक्षणाधिकारी यांनी यादी तयार करावी. 4 कोणते शिक्षक प्रतिनियुक्ती पात्र आहेत ते ठरवण्याबाबत जिल्हा स्तरावर खालीलप्रमाणे समिती नियुक्ती करण्यात यावी. 1 मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन जिल्हा परिषद अध्यक्ष. 2 शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सदस्य. 3 शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सदस्य. समितीने पात्र ठरलेल्या शिक्षण सेवा ज्येष्ठतेने एका जागेसाठी 3 शिक्षकांचे प्रस्ताव मुख्य अधिकारी यांच्याकडे विभागीय आयुक्त यांना सादर करण्यात येतील. विभागीय आयुक्त हे सादर केलेल्या प्रस्तावातील एका जागेसाठी एका शिक्षकाला प्रतिनियुक्ती देण्याबाबत कारवाई करतील. 6 सदर प्रतिनियुक्ती ही 5 वर्षातून एकदा देण्यात येईल. प्रतिनियुक्ती दिल्यानंतर संबंधित शिक्षक पुढील वर्षाच्या बदलीने 1 ते 31 मे होणाऱ्या प्रक्रियेमध्ये सेवा ज्येष्ठतेनुसार बदलीस पात्र होईल. 8 प्रतिनियुक्ती दिल्यानंतर त्यांची नियुक्ती ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणची मूळ सेवा धरण्यात येईल. 5.10 बदल्याबाबतच्या अनियमिततेची तक्रार. 5.10.1 संगणकीय प्रणालीद्वारे निर्गमित झालेल्या आदेशाच्या विरोधात बदलीच्या अनियमिततेबाबत तक्रार झाल्यास त्याचा निपटारा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर झाल्यास
संबंधित शिक्षकाला जिल्हा परिषद स्तरावर सत्वर न्याय मिळू शकतो. यासाठी जिल्हा स्तर अंतर्गत बदलीसाठी शिक्षकांची तक्रार असल्यास सदर तक्रारीची चौकशी करून निवारण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर एक समिती गठीत करण्यात येईल. सदर समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचा समावेश असेल. बदलीचे आदेश प्राप्त झाल्यापासून संबंधित शिक्षकांनी 7 दिवसाच्या आत बदलीबाबत तक्रार असल्यास त्या समितीकडे तक्रार अर्ज दाखल करावा. तक्रारीच्या संबंधात समितीने चौकशी करून 30 दिवसाच्या आत निर्णय घेण्यात यावा. परंतु बदलीबाबतची तक्रार तपासत असताना गैरसोयीची नियुक्ती म्हणजे बदल्यामधील अनियमितता असे प्रामुख्याने स्पष्ट करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत घोषित करण्यात आलेले अनिवार्य रिक्त जागेवर शिक्षकांची समुपदेशाने नियुक्ती करण्यात येणार नाही, कारण समानीकरणाचे धोरण हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कासाठी आवश्यक आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने घेतलेला निर्णय समाधान न झाल्यास संबंधित शिक्षक बदलीच्या अनियमिततेबाबत विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश प्राप्त झाल्यापासून 7 दिवसाच्या आत दाद मागू शकतात. अशा पद्धतीने विभागीय आयुक्त यांच्याकडे दाखल झालेल्या अपील वजा तक्रारीवरून शक्यतो तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुढील 30 दिवसाच्या आत विभागीय आयुक्तांनी निर्णय घ्यायचा आहे. विभागीय आयुक्तांनी घेतलेला निर्णय अंतिम राहील. 5.10.3 वरीलप्रमाणे बदलीच्या आदेशाच्या विरुद्ध अपीलीय प्रक्रिया सुरू असताना जर शैक्षणिक वर्ष आरंभ झाले तर विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अपीलीय प्रक्रियेला बाधा न येता या शिक्षकांचे अपीली अधिकार अबाधित ठेवून शिक्षकांना त्यांना नेमून दिलेल्या पदस्थापनेवर हजर होऊन शैक्षणिक कर्तव्य बजावणे बंधनकारक राहील. 5.10.4 विशेष संवर्ग भाग 1, विशेष संवर्ग भाग 2 मध्ये ज्या शिक्षकांनी अर्ज करून बदली करून घेतली आहे व त्या शिक्षकांच्या बद्दल तक्रारी प्राप्त झाल्या आहेत अशा शिक्षकांची बदलीच्या संबंधित संवर्गाच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात यावी. ही पडताळणी करताना नैसर्गिक न्याय म्हणून त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी 7 दिवसाचा अवधी देण्यात यावा. 5.10.5 अशी पडताळणी करताना एखाद्या शिक्षकाने जाणीवपूर्वक खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून बदली करून घेतलेली आहे अशी बाब आढळल्यास संबंधित शिक्षकाचे निलंबन करून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रस्तावित करावी. अशा प्रकारचा शासन निर्णय हा www.maharashtra.gov या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संगणक संकेतांक 2024-11-11-42-47-01-20 असा आहे आणि हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हा आदेश वाचावा. त्याच्या प्रतिलिपी सर्व सन्माननीय यांना पाठवण्यात आलेल्या आहेत. आता अवघड क्षेत्राचे काय निकष आहेत ते पहा. नक्षलग्रस्त किंवा पेसा गाव क्षेत्रात असणारे गाव, वार्षिक सरासरी पर्जन्यमान 2000 मिलीमीटरपेक्षा जास्त किंवा नैसर्गिक आपत्तीने सातत्याने संपर्क तुटणारे गाव, महसूल विभागातील माहितीनुसार. 3. हिंस्त्र वन्य प्राण्यांचा उपद्रव असणारा जंगलव्याप्त प्रदेश, संबंधित वन विभागाच्या यांच्या अहवालानुसार. 4. वाहतुकीच्या सुविधा अभाव असणारे गाव तसेच वाहतूक योग्य रस्त्याचा अभाव, रस्त्याने न जोडणाऱ्या शाळा, बस, रेल्वे, इतर सार्वजनिक वाहतूक. 5. संवाद छायेचा प्रदेश, कम्युनिकेशन शॅडो एरिया, संबंधित महाप्रबंधक BSNL यांच्या अहवालानुसार. 6. डोंगरी भाग प्रदेश, नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार. 7. राष्ट्रीय राज्य महामार्गापासून 10 किलोमीटरपेक्षा जास्त दूर. 8. उपरोक्त नमूद अनुक्रमांक 1 ते 7 मधील निकषाबाबत खालील नमूद समितीला जिल्ह्यातील भौगोलिक व स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन बदल करण्याचे अधिकार राहतील व सदर समितीने मान्यता दिल्यानंतर 3 अटीची पूर्तता असणे आवश्यक आहे. म्हणजे जर अवघड क्षेत्रातील गाव किंवा शाळा निवडायची असेल तर वरील 8 पैकी केवळ 3 निकष जर त्या गावाने किंवा शाळेने पूर्ण करत असतील तर ते शाळा किंवा गाव हे अवघड क्षेत्रामध्ये येते. सदर अवघड समिती निवडण्यासाठी जिल्हा स्तरावर अवघड क्षेत्र ठरवणारी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे. सदर समितीचे अवघड क्षेत्राचे दर 3 वर्षांनी पुनर्लेखन करण्यात यावे. 1. मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष. 2. उपमुख्य कार्यकारी अधिकारी निवडणूक सदस्य. 3. कार्यकारी अभियंता जीप बांधकाम विभाग सदस्य. 4. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सदस्य. 5. विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग महापरिवहन महामंडळ सदस्य. 6. शिक्षणाधिकारी प्राथमिक सदस्य सचिव.
त्यानंतर बदली अधिकारप्राप्त शिक्षक 1 यांना कशाप्रकारे फॉर्म भरायचा आहे. यामध्ये शिक्षकाचे नाव, जिल्हा परिषद शाळेत शिक्षक पदावर रुजू दिनांक, सध्या कार्यरत असलेल्या शाळेचे नाव, पत्ता, सध्याच्या शाळेत कधीपासून कार्यरत आहे ते दिनांक, जन्मतारीख, संवर्ग, बदलीप्राप्त शिक्षकांच्या घोषित यादीतील क्रमांक. आणि जर समजा आपल्याला बदली नको असून प्रशासकीय बाबीमुळे माझी बदली होत असल्यास बदली नियुक्तीचा माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा, इथं अ लिहायचा आहे. आणि जर मला बदली हवी असून विनंतीने बदलीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम राहील तर इथं या समोरच्या बॉक्समध्ये आ लिहायचा आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला 30 शाळांचा प्राधान्यक्रम एकाखाली एक असा निवडायचा आहे. हा संवर्ग 1 साठी आहे. त्यानंतर शिक्षक संवर्ग 2, बदली अधिकार प्राप्त शिक्षक 2 यामध्ये शिक्षकाचे नाव, जिल्हा परिषद शिक्षक पदावर रुजू दिनांक, जन्मदिनांक, संवर्ग, पदनाम, सेवेचा तपशील, तसेच अवघड क्षेत्रामध्ये सेवा केली असेल तर त्याचा तपशील द्यायचा आहे. आणि बदलीने नियुक्तीसाठी शाळांचा प्राधान्यक्रम त्यानंतर भरायचा आहे. हा अर्ज शिक्षक संवर्ग 2 साठी आहे. उपरोक्त प्राधान्यक्रमाने माझा विनंती बदलीसाठी विचार व्हावा. वरील माहिती चुकीची आल्यास मी शिस्तभंगास कारवाईस पात्र राहीन. आणि खाली सही आणि पदनाम लिहायचे आहे. त्यानंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 विवरणपत्र 3 यामध्ये शिक्षकाचे नाव, जिल्हा परिषद शिक्षक पदावर दिनांक, सध्या कार्यशाळेचे नाव, सध्याच्या कार्यशाळेत कधीपासून कार्यरत आहे, जन्मदिनांक, संवर्ग, विशेष संवर्गाचा प्रकार, सूट हवी असेल तर अ निवडायचे, सूट हवी नसेल विनंतीने बदली हवी असेल तर आ निवडायचे आहे. आ निवडले तर तुम्हाला खालील 30 प्राधान्यक्रम निवडून देणे आहे. अ निवडले तरी तुम्हाला 30 प्राधान्यक्रम निवडून द्यायचे आहे. त्यानंतर विवरणपत्र 4 विशेष शिक्षक संवर्ग भाग 2 शिक्षकाचे नाव, जिल्हा परिषद दिनांक, सध्या शाळेचा पत्ता, सध्याच्या शाळेत कधीपासून कार्यरत आहे, जन्मतारीख, शिक्षक संवर्ग, पदनाम, विशेष संवर्ग भाग पती पत्नी किंवा सध्याचे पदस्थापित अंतर, जोडीदार कार्यरत असल्यास जोडीदाराचे नाव, त्याचा पत्ता, पदनाम आणि कार्यालयाचा पत्ता. विनंती बदलीसाठी शाळांचा प्राधान्यक्रम अशा प्रकारे 30 शाळांचा प्राधान्यक्रम आपल्याला द्यायचा आहे. यामध्ये उपरोक्त प्राधान्यक्रमाचा माझ्या विनंती बदलीसाठी विचार व्हावा. उपरोक्त नमूद प्राधान्यामधील शाळा व जोडीदाराच्या स्थापनेतील ठिकाणच्या 30 किलोमीटर अंतराच्या आत असल्याचे मी प्रमाणित करीत आहे. वरील माहिती चुकी असल्यास मी शिस्तभंग कारवाईस पात्र राहील. आणि खाली सही करायची आहे. पती व पत्नी दोघे जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर त्याने त्यापैकी एकानेच अर्ज करावा. दुसऱ्या जोडीदाराचे नाव जर वर्णीसाठी पात्र शिक्षकाच्या यादीत समाविष्ट असल्यास त्याचे नाव यातून कमी करण्यात येईल. पती व पत्नी यांचे सध्याचे पदस्थापनेतील अंतर 30 किलोमीटरपेक्षा जास्त कमी असल्यास त्यांना विशेष संवर्ग दर्जा प्राप्त होणार नाही याची नोंद घ्यावी. अशा प्रकारे सदर GRमध्ये काही सुधारणा केलेल्या आहे. या सुधारणा आपल्याला बदलीसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरतील. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास सदर व्हिडिओ हा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करावा. धन्यवाद.